नमस्कार. माझं नाव प्रतीक पितांबरे. मी पितांबरे इन्स्टिट्यूट ऑफ IASचा डायरेक्टर आहे. आजचा व्हिडिओ या गोष्टीसाठी बनवतोय की दिल्लीमध्ये जी घटना झाली, ज्यामध्ये एका इन्स्टिट्यूशनच्या बेसमेंटमधल्या लायब्ररीमध्ये 3 विद्यार्थी पाणी भरलंय त्या बेसमेंटमध्ये आणि तिथंच लायब्ररी आहे आणि त्याच्यामध्ये 3 विद्यार्थी रिपोर्टेड आकडा आत्तापर्यंतचा असा आहे की जे डुबून मेले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव. आणि ही घटना अत्यंत अंगावर शहारे आणणारी आहे. सगळ्यात महत्वाचं कारण ही परिस्थिती नसते. असा नसतो अभ्यास पोरांनो. खरं सांगायला असा अभ्यास खरंच नसतो की तुम्ही एखाद्या ठिकाणी जाताय, स्लम लाईक सिच्युएशनमध्ये तुम्ही अभ्यास करतायत आणि त्याच्यानंतर यू आर थिंकिंग ऑफ बिकमिंग एन IAS ऑफिसर. आय एम नॉट डिनाईंग द क्वालिटी, आय एम नॉट डिनाईंग द फॅकल्टी, आय एम नॉट डिनाईंग एनिथिंग ओव्हर दॅट. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की जीवावर उदार होऊन अशा ठिकाणी लाखो रुपयांच्या फीस भरून त्यातनं जर काही आउटपुट येत नाही आणि जीव जातोय, सगळ्यात महत्वाचं त्याला अर्थ काय राहतोय. मी अत्यंत संध्याकाळपासून त्या बातमीला मी जोडल्या गेलेलो आहे. 3 हा आकडा ऑफिशियल आहे. प्रॅक्टिकली बघायला गेलं तर मला विद्यार्थ्यांना आणि पालकांना एकच गोष्ट विचारायची की खरंच दिल्लीला जाणं अभ्यासासाठी UPSCच्या गरजेचं आहे का. मी ही गोष्ट याच्यासाठी सांगतोय बिकॉज मी स्वतः एका इन्स्टिट्यूशनचा डायरेक्टर आहे. मी विद्यार्थ्यांना UPSCसाठी ट्रेन करतो. मी दिल्लीला राहून आलेलो आहे, दिल्लीला शिकवून आलेलो आहे. मी बँगलोरमध्ये होतो. मी एवढ्या सगळ्या जागा सोडून मी लातूरमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो. याचं एकमेव महत्वाचं कारण हे पण होतं की तिथं जाऊन स्लम लाईक सिच्युएशनमध्ये चक्क झोपडपट्टीत राहिल्यासारखा फील आहे. त्या ठिकाणी राहून शिकवण्यापेक्षा ही चांगली गोष्ट आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थी येतील, विद्यार्थी त्यांच्या एरियामध्ये, त्यांच्या स्वतःच्या आसपासच्या लोकांमध्ये सायकोलॉजिकली बॅलन्स राहून शिकू शकतात. त्या विद्यार्थ्यांना जे तिथं शिकत होते संध्याकाळी ते एका बेसमेंटमध्ये, त्या बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये अभ्यास करत होते. त्या बेसमेंटला, लायब्ररीला एंट्रन्सला आणि एक्झिटला बायोमेट्रिक असतं. म्हणजे तुमचा अंगठा लागल्याशिवाय ते उघडत नाही, तो दरवाजा उघडत नाही. आणि ते विद्यार्थी तशा ठिकाणी अभ्यास करत होते. पाणी अचानक आलं. अर्ध्या तासाचा पाऊस झाला म्हणून कळलं. त्या ठिकाणी अर्ध्या तासाचा सलग पाऊस झाला. बेसमेंटमध्ये पाणी आलं. त्यातल्या त्यात तिथलचं जे सिवेज होतं, म्हणजे सिवेज लाईन जी होती ती फुटली आणि ती फुटल्याच्या नंतर सगळंच्या सगळं पाणी येऊन विदिन 2 मिनिट्स 3 मिनिट्स 12 फुटाच्या वर पाणी गेलं. ते पाणी काढण्यासाठी 7 वाजता दमकल विभागाला सांगण्यात आलं की या ठिकाणी पाणी भरलंय. 7 वाजताचा येणारा दमकल विभाग 11 वाजता आलाय. तोपर्यंत पोलीस वगैरे त्याच ठिकाणी होते. एका बेसमेंटमध्ये, म्हणजे अंडरग्राऊंड बेसमेंट असतं, त्याच्यामध्ये डायव्हर्सला पाठवण्यात आलं आणि त्या डायव्हर्सनी शव बाहेर काढलेत विद्यार्थ्यांचे. पालकांना मला हे विचारायचं, एवढी जीवावर उदार होऊन तुम्हाला दिल्लीलाच जायचंय, हे मला खरंच कळत नाही. मला लॉजिकच कळत नाही तुमचं की दिल्लीलाच जाऊन IAS बनता येतं. हे बनणार आहेत IAS, अशा पद्धतीनं बनणार आहे ज्या ठिकाणी सिस्टीम एकमेकांना बोट दाखवतीये. सगळ्यात महत्वाचं, त्या ठिकाणी ज्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनची सत्ता आहे, दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं MCD ज्यांना म्हणतात, ते पार्टीवर जे सांसद आहेत त्यांच्यावर बोट दाखवत आहेत. सांसद आहेत ते MCD वर बोट दाखवत आहेत. दोन्ही एकमेकांच्या पार्टी वेगळ्या असल्यामुळं त्या ठिकाणचं राजकारण वेगळं चालू आहे. कोचिंग इन्स्टिट्यूट कडून विद्यार्थ्यांच्या पालकांना साधा फोन करण्यात आला नाही की तुमचा विद्यार्थी या ठिकाणी बसला होता आणि अशी घटना झाली आहे. कोचिंग इन्स्टिट्यूट फोन बंद करून बसलेली आहे. ना त्या ठिकाणी प्रॉपर लायब्ररी होती, ना त्या ठिकाणी प्रॉपर त्याचे रेस्क्यू ऑपरेशन्स झाले. काहीच कशाच पद्धतीनं नाही. 12 फुटाचं 15 फूट पाणी गेलं. ते पाणी बाहेर काढण्यासाठी 8 तासाच्या वर लागण्यात आले. आतापर्यंत ते पाणी बाहेर काढणं चालूच आहे. मी सकाळी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय 11:30 वाजता. म्हणजे ही अशी परिस्थिती जर असताना तिथं जर लोक जात आहेत आणि लोक जाऊन तिथं अभ्यास करतात, मला म्हणजे ऍज अ डायरेक्टर मी विद्यार्थ्यांना आजपर्यंत कधीही एक शिक्षक म्हणून शिकवलं नाही. मी माझे लेकरं म्हणून या हिशोबाने शिकवतो पोरांना. मी आजपर्यंत कधी इतकं जीवावर होऊन, उदार होऊन असे लोकच नाही बघितले. खरंच नाही बघितले की अशा पद्धतीनं काय म्हणून तुमचं अडलंय. सगळ्या गोष्टी अवेलेबल असताना जर समजा तिथं जाऊन असा जीव गमवायचा असेल तर काही अर्थ नाही. जो पोरगा गेलाय, जो त्यांच्यामध्ये एक मुलगा गेला, 2 मुली गेल्या. तो मुलगा केरळचा होता. त्या मुलीचे जेव्हा पालक त्या ठिकाणी आले, त्या मुलीच्या पालकांना साधा एक फोन करून कर्टसी देण्यात आलेली नाहीये की अशी घटना झाली आहे. त्या मुलीच्या पालकांना पोलिसांकडून कळतंय की असे तुमच्या मुलीचं शव आम्ही ताब्यात घेतलंय. एका मुलीचा पालक म्हणून ही कल्पना सहन होत नाही की अशी काही परिस्थिती होऊ शकते. मला एकच सांगायचंय, ज्या वेळेस जीव गेलाय, आता गेलाय,
ठीक आहे, त्या ठिकाणी जे पालक आहेत, त्या ठिकाणची जी पॉलिटिक्स आहे, ते सगळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. तिथलचे विद्यार्थी रस्त्यावर येऊन आंदोलन करतायत की अशी कशी परिस्थिती झाली, असं कसं झालं. पण झालं, व्हायचं ते गेलंच ना. सगळ्यात मोठी चूक त्या ठिकाणी ऍडमिशन घेणाऱ्या लोकांची आहे की अशा दळभद्री परिस्थितीमध्ये आम्ही अभ्यास करू इच्छित नाही. बेसमेंटमध्ये कोण लायब्ररी चालवतो मला सांगा बरं, कोण करतंय? ती पार्किंगची जागा आहे, पार्किंगच्या जागेमध्ये अभ्यास होत असतो का? कशाही ठिकाणी काही करायला तयार आहेत लोक. त्या ठिकाणी 2.5 ते 3 लाख रुपये फीस भरून लोक जात आहेत. तिथं त्या क्लासरूममध्ये फक्त 3 तासाच्या क्लाससाठी 1 तास लाईनमध्ये उभं राहावं लागतं का तर समोरची जागा भेटल. 1,500 लोकांचा एक क्लास असतो. त्याच्यामध्ये काय विद्यार्थ्यांची मानसिकता राहणार आहे? मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलो. UPSCचा मी स्वतः अभ्यास केलेला आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे की काय परिस्थिती असते तिथं. अशा याच्यात जर तुम्हाला पाठवायचं आहे तुमच्या लेकरांना, लक लाभो तुम्हाला, मला घेणं देणं नाहीये. परंतु एक सांगतोय, ह्याच्या पुढे अशी घटना जर समजा आली आणि त्याच्यामध्ये जर आपला सहभाग असला तर तुम्ही स्वतःला ब्लेम करायला हरकत नाही. तुमच्या हातामध्ये आहे ही गोष्ट की त्या ठिकाणी न जाणे काय गरज आहे. 2 महिन्याखाली एक न्यूज आली होती, जळून मेले तो पोरं, अक्षरशः तिथं आग लागली होती तर जळून गेलेत पोरं. म्हणजे अजून किती काय बघायचंय? जळूनही गेले, डुबूनही गेले, आता काय करायचं? हवे तोडून जायच्या वाट बघायला तुम्ही सगळेजण. ही घटना डोळे उघडणारी आहे. आत्ताही डोळे उघडा. तुमच्या आसपास कोणते, मी हे फक्त माझ्याकडे या म्हणून सांगत नाहीये, मला गरज नाही असल्या गोष्टी करायची. मी याच्यासाठी सांगतोय की मी एक पिता आहे. काय परिस्थिती, काय बीतते ना अंगावर, ती परिस्थिती ती मी कल्पनाही नाही करू शकत. माझ्या लेकरांना ज्यावेळेस मी शिकवतो त्या क्लासमध्ये बसून, माझे स्वतःचे लेकर आहेत, त्यांच्यापैकी कुणाला साधी खर्चटलं जरी तर मला माहिती आहे की मला किती वेदना होतात. तुमच्या आसपासही खूप सारे लोकल कोचिंग इन्स्टिट्यूशन्स असतील की जे यांच्यापेक्षा 1000 पटीनं चांगले शिकवतात. तिथं जा, आधी तिथं बघा. जर समजा पर्यायच नसेल त्या ठिकाणीही तुम्ही ऑनलाईन घेऊ शकतात, असंही काही प्रश्न नाही. ऑनलाईनला फक्त डिसिप्लिन लागतं. सेल्फ डिसिप्लिन कॅन्डिडेटमध्ये असेल तर ही गोष्ट होऊ शकते. जर हे तुमच्यामध्ये असेल तर घ्या. मी पालकांना, हा खरं तर व्हिडिओ ना हा पालकांसाठी खरं बनवतोय. उगाच ना दिल्लीला पाठवायचं, दिल्लीला पाठवताल तिरडीवर आणताल. ही परिस्थिती अशी नसते. पालकांनो, मी हात जोडून विनंती करतोय. माझा राग येत असेल तुम्हाला सध्याला, परंतु हे गरजेचं आहे. मी या फील्डमध्ये आहे, माझं स्वतःचं इन्स्टिट्यूट आहे, या कारणामुळे मी या गोष्टी बोलतोय. परंतु एक माझी हात जोडून पालकांना आणि विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे, ज्या ठिकाणी सेफ्टी मेजर्स नाही आहेत, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या गायडन्स नाहीये, त्या ठिकाणी कृपा करून प्लीज ऍडमिशन्स घेऊ नका. ठीक आहे, धन्यवाद.